आता आम्ही जात आहोत दार्जिलिंगला. दार्जिलिंगला जात असताना आता आम्ही सिक्कीम मध्येच आहोत. आज आहे 16 मे, म्हणजे सिक्कीमचा राज्य दिवस आहे. या दिवशी सिक्कीम हे राज्य म्हणून घोषित केले आहे 16 मेच्या दिवशी. आणि इथं बघा किती सुंदर रथ काढलेला आहे. आज त्यांनी पूर्ण ठिकाणी सिक्कीमला 50 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे खूप मोठा त्यांनी प्रोग्राम ठेवलेला आहे. आणि आता आम्ही आलो आहे दार्जिलिंगमध्ये. दार्जिलिंगमध्ये आल्यानंतर रात्र झालेली आहे आणि हा तुम्हाला रात्रीचा व्ह्यू बघायला मिळेल, कारण की या बघा तुम्ही रात्री तुम्हाला आता इथे टॉय ट्रेन बघायला मिळत आहे. त्यामुळे आमची गाडी इथे थांबलेली आहे. आता आम्ही जाणार आहोत आमच्या हॉटेलवर. हॉटेल आहे आमचं अमायरा. ते फक्त स्टेशन पासून थोडंच जवळ आहे. हाय गाईज, आता आम्ही आलो आहोत हॉटेल अमायराकडे. तुम्ही बघू शकता तिथं पहिलीच आम्ही एंट्री केली, पहिलीच बुद्धाची मूर्ती होती. किती किती एक्साइटेड वाटते, प्राऊड ऑफ. आता आम्ही उद्या खूप सो आता आम्ही आलो आहे हॉटेलवर आमच्या, आणि आता वाजले आहे 8:30. त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट जेवण करणार आहोत आणि खूप थकलेलो असल्यामुळे झोपणार आहोत. पण आता आपण उद्यापासून दार्जिलिंगचा पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये बघूया. सो गुड मॉर्निंग. आज आहे आमचा दार्जिलिंगचा फर्स्ट डे आणि आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला. आणि ब्रेकफास्ट मध्ये बघू शकता तुम्ही किती सारे मेनू दिलेले आहे. आणि आता सर्वजण खाली रेडी होऊन खाली येण्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि आज आपली दार्जिलिंगचा फर्स्ट डे असल्यामुळे आज आपण दार्जिलिंगचे साईट सीन करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला मी सगळे पॉइंट दाखवणार आहे. आणि आज आहे 17 तारीख आणि 17 म्हणजे आज आहे माझा बर्थडे. हाय फ्रेंड, आता आम्ही चाललो आहे दार्जिलिंगचे मम्मीचा बर्थडे आणि आज आहे माझा बर्थडे. आज मला यांनी चॉकलेटच नाही दिली, त्याच्यामुळे मी म्हणणारच नाही. आणि मुलांनी मला दिलेली चॉकलेट. दार्जिलिंग हे जे ठिकाण आहे हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि हे खूप छान आहे आणि हिल स्टेशन म्हणून तर प्रसिद्ध आहे. आणि त्यातलाच आम्ही आज एक पॉइंट बघणार आहोत, तो आहे झू पार्कचा. आमची गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आम्हाला इथे त्यांनी उतरून दिलेला आहे आणि समोर आतमध्ये जाणार आहोत आम्ही झू पार्क बघण्यासाठी. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतील. आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथे एंट्री तिकीट घ्यावं लागणार आहे आणि एंट्री तिकीट आहे याचं 50 रुपये पर पर्सन. बादलों के पर्दे में छुपा है समान, दार्जिलिंग की हवाओं का है अपना जहां. बीट पे चलेंगे हम साथ साथ. सो गाईज, आम्ही आलो आहे पार्क मध्ये आणि पार्क मला म्हटला की 2 दिवस झाले तू काहीच नाही म्हटली, कारण मी आजारी होते म्हणून काहीच म्हटले नाही. पण आता म्हणते आम्ही आता आलो झू पार्क मध्ये. आणि माझी बहीण मागून काही पण करत असेल तो जस्ट इग्नोर, रिजेक्ट करा तिला, रिजेक्ट. ओके, चलो 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 गाईज. आता आम्ही हे एंट्री आहे आणि एंट्री मधून आम्ही आता आतमध्ये गेलेलो आहोत. आतमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला इथे त्यांनी हा आराखडा बघायला दिलेला आहे की तुम्ही इथून आतमध्ये जाऊन कोणते कोणते पॉइंट बघू शकता. आणि मग त्याच पद्धतीने आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. आणि सुरुवातीलाच आम्हाला इथे काय बघायला मिळेल तर तुम्ही बघा, खूपच छान आहे. बादलों के पर्दे में छुपा है समान, दार्जिलिंग की हवाओं का है अपना हम साथ साथ. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. आतमध्ये जात असताना दोन्ही साईडला त्यांनी बसण्यासाठी काही सेक्शन दिलेले आहेत. इथे फोटोशूट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पिक्चर दिलेले आहेत. इथे हे जंगल बुकचं पिक्चर आहे आणि मोगली सारखं बघा नव्याने एक फोटो काढलेला आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत
फोटोशूट झाल्यानंतर इथे बघा समोर तुम्हाला एक हरिण बघायला मिळेल. डिअर किती सुंदर आहे. त्यांनी काही इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा शेरखान टायगर बघायला मिळेल. इथे ना किती प्रकारचे टायगर होते दादा? नाही, 2-3. एक बेंगॉली टायगर होता, एक व्हाईट टायगर होता आणि एक नॉर्मल टायगर होता. आम्ही तर खरं तेच बघायला गेलो. आणि झू पार्क जे आहे ते मुलांसाठी तर खूपच भारी असतं. मुलं खूप एन्जॉय करतात, त्यामुळे शक्यतो झू पार्क मध्ये जायचं. आमचं तर फर्स्ट टाइम होतं. पुढे गेल्यानंतर इथे चिता बघायला मिळेल. चिता पण खूप छान होता. एकदम झूम करून तुम्हाला दाखवणार आहे. थोडं थांबा. थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना खूप भारी बघायला मिळेल. ते बघा बघा किती सुंदर दिसतोय. आणि याच्याच पुढे आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तुम्हाला इथे फॉक्स बघायला मिळाले. कोल्हे बघा किती छान झोपलेले आहे. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर एकदम एकाच लाईनीमध्ये होतं. थोडं पुढे गेल्यानंतर इथे मंकी पण होते. मंकी पण आम्ही बघितले. ते छान खात होते, मस्ती करत होते समोरच. आणि तुम्हाला जर वाटलं काही खायला द्यायचं तर तुम्ही देऊ शकता. तसं काही नाही, फक्त टायगर पासून थोडंसं लांब राहायचं. आणि हा बघा इथे तुम्हाला व्हाईट टायगर बघायला मिळेल. समोरच व्हाईट टायगर पण आहे. हा बेंगॉली टायगर आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हा बेंगॉली टायगर आहे. आणि इथे समोर तुम्हाला आहे ना हे बर्ड्स बघायला मिळतील. कारण की लेफ्ट साईडने गेल्यानंतर आपल्याला थोडंसं राईट साईडने वरती जावं लागतं. वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे म्युझियम पण होतं, पण हो इनसेट वालं. आणि तिथे सगळ्या काय म्हणतो आपण याचे अॅनिमलची स्किन होती. हे आहे भालू बघा किती छान आहे, पळतोय. आणि ते जे म्युझियम होतं त्या म्युझियम मध्ये ना तुम्ही फोटोशूट अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही त्याचा काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही. कांच के जैसे सितारे चमके. सो आम्ही आता जस्ट झू पार्क बघून आलो आणि आता आलो आम्ही टी गार्डन मध्ये दार्जिलिंगच्या, जे दार्जिलिंग मधलं फेमस आहे. आणि चला आता आपण तिकडे जाऊया. ओके. मित्रांनो, आपण इथे आलेलो आहोत टी गार्डनमध्ये. इथली स्पेशालिटी अशी आहे का यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडून जो टी दिला जातो त्याची पण टेस्ट चांगली आहे. हे सॅम्पल दिलं जातं, त्याच्यानंतर तुम्ही इथे आपल्या घरच्यांसाठी पॅकेट वगैरे विकत घेऊ शकता. ते बघूया चला कसे. दार्जिलिंग म्हणजे टी गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. इथे खूप सारे चहाचे मळे आहेत आणि त्यासाठीच दार्जिलिंग हे प्रसिद्ध आहे. इथे आम्ही आता आलो आहे चहाच्या मळ्यामध्ये. तिथे वेगवेगळे फोटोशूट आणि मेन म्हणजे आपण इथली ड्रेसअप घालून फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो. आम्हीही केलं. आणि जो आम्ही ड्रेसअप घातलेला होता चहाच्या मळ्यामध्ये फोटो काढण्यासाठी त्याची प्राइस होती 100 रुपीज. आणि आम्ही प्रत्येकाने ड्रेस घालून, तो कॉस्ट्युम घालून मेन म्हणजे खूप छान फोटोशूट आणि व्हिडिओ काढलेले आहे. भरपूर सारे लोक पण इथे काढत होते. आणि समोर बघू शकता खूप धुकं आहे, तरी धुकामध्ये पण ते जे गार्डन होतं चहाचं गार्डन ते खूप सुंदर दिसत होतं. आणि तुम्ही बघू शकता पुढे इतकं सुंदर आहे ना. आणि आम्ही वरती गेल्यानंतर आम्हाला त्या चहाची टेस्ट पण त्यांनी दिली. जर सपोज तुम्हाला आवडली तर वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही चहा इथे विकत घेऊ शकता. दार्जिलिंग हे चहाच्या मळ्यासाठी आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. खिलते जज्बात दार्जिलिंग के रंगों में खो जाए, जिंदगी के सुरों में नाच गाए. इथे आम्ही थांबलेलो आहे. आम्ही 16 लोक आहे आणि प्रत्येकाला त्यांनी फ्री चाय दिलेला आहे टेस्ट करण्यासाठी. जर तुम्हाला आवडलं तर हे जे पॅकेट तुम्हाला दिसतं आहे या पॅकेटची तुम्हाला 2 व्हरायटी आहे. तुम्हाला आवडेल ती व्हरायटी घेऊ शकता आणि ते 2दा सॅम्पल देतात चेक करायला. दार्जिलिंग मधला आमचा तिसरा पॉइंट होता रॉक स्टोन आणि आम्ही तो बघितला. आणि बघितल्यानंतर आम्ही आता आलो आहे चौथ्या पॉइंट कडे, म्हणजे पीस पगोडा जॅपनीज टेम्पल बघण्यासाठी. आता आम्ही जस्ट आलो आहे पीस पगोड्याला. इथून हे आहे जॅपनीज टेम्पल आणि समोरून इथून एंट्री आहे. आता आम्ही जात आहोत टेम्पलचे दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर होते आणि सेम जपानमध्ये जशा प्रकारे बुद्धांचे टेम्पल असते ते तसेच इथेही होते.
समोर तुम्हाला हा पागोडा बघायला मिळेल. आतमध्ये पण खूप सुंदर बुद्धांची मूर्ती होती आणि समोर पण खूप छान होती. तर इथून आता आपल्याला जाण्यासाठी त्यांनी एक स्टेअर दिलेले आहे. तर आम्ही सुरुवातीला मंदिरात न जाता स्टेअर वरून तो पागोडा बघण्यासाठी जाणार आहोत. बहुत बज रही लेकिन मैंने कान में टोपी डाली। अभी भी बहुत बज रही है लेकिन अभी भी ये टोपी मेरा कवर है। आता माझा टोपी माझं कवर आहे और परत पडली। गाड़ियों की पहराते घूमे आत्ता आम्ही आलो आहे बताशा लूपला. दार्जिलिंग मधला हा फेमस पॉइंट आहे. इथे आहे त्याचं एंट्री तिकीट आणि खालून जात आहे टॉय ट्रेन. मी तुम्हाला समोरून पण टॉय ट्रेन दाखवणार आहे. बताशा लूपला जेव्हा आपण येतो त्यावेळेस त्याचं एंट्री तिकीट आहे 50 रुपये. सो आता आम्ही तिकीट घेतले आणि आतमध्ये जाणार आहोत. समोरून तुम्हाला खूप छान व्ह्यू बघायला मिळतोय, दोन्हीही लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. समोर एक झेंडा आहे, तो पण खूप मोठा आहे आणि एक स्मारक पण आहे तिथे. आणि भरपूर सारा हा पॉइंट जो आहे हा गार्डननी भरलेला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जसं की टॉय ट्रेन, परत टॉय ट्रेन आपण इथूनच टॉय ट्रेन स्टार्ट होते. आणि जर सपोज इन केस तुम्हाला पूर्ण दार्जिलिंग टॉय ट्रेनने फिरायचं असलं तर तुम्ही इथून तिकीट घेऊन मग टॉय ट्रेन मध्ये तुम्ही हा दार्जिलिंगचा पूर्ण सफर करू शकता. इथे ड्रेसअप पण दिलेला आहे त्यांनी, वेगवेगळ्या दार्जिलिंगचा ड्रेसअप घालून आपण इथे फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढू शकतो. सो आता आम्ही ऑलरेडी ते केलेलं असल्यामुळे आम्ही काही इथे ड्रेसअप वगैरे घालणार नाहीये. आणि जर सपोज इन केस तुम्हाला दार्जिलिंग पूर्ण टॉय ट्रेनने फिरायची असेल तर तुम्हाला इथे येऊनच टॉय ट्रेननी जावं लागतं. त्याचं तिकीट आहे 800 ते 1000 रुपये पर पर्सन. समोरून बघा टॉय ट्रेन येत आहे आणि किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. स्टेशनच आहे हे. आणि आता आपण खाली गेल्यानंतर तुम्हाला तिथे थोडा गार्डनचा व्ह्यू आणि इथे दार्जिलिंग ही जी हिमालय रेल्वे जी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे शूट झालेले आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्मिंगची शूटिंग झालेली आहे जी तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि हमराज असे वेगवेगळे जे पिक्चर तयार केलेले आहेत त्या पिक्चरची शूटिंग इथेच झालेली आहे. समोरच हा कांचनजंगाचा व्ह्यू बघायला मिळेल. सो तो जो व्ह्यू आहे तो तुम्हाला इथे दुर्बिणनी दाखवतात. आणि ऍक्च्युली जर सपोज तुम्हाला रिअलिटी तिथे जर जायचं ठरलं, कांचनजंगाचा व्ह्यू बघायचा असला तर तुम्हाला तिथे जाण्यासाठी सकाळी 3लाच उठावं लागतं आणि फ्रेश होऊन मग ते आपल्याला ती सफारी करायला घेऊन जातात आणि मग नंतर आपल्याला तो व्ह्यू दाखवतात. खूप छान आहे. आमचा झाला नाही कारण की आम्ही रात्री लेट आल्यामुळे आम्ही सकाळीच काही लवकर उठलो नाही आणि तो पॉइंट केलेला नाही. समोर तुम्हाला आय लव्ह दार्जिलिंग पण बघायला मिळेल. अशा प्रकारे हा दार्जिलिंगचा व्हिडिओ आहे. आणि दार्जिलिंग मधला मॉल रोड आणि याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि उद्या काही पॉइंट पण कव्हर करणार आहोत. सो जर सपोज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.